वाघुलखेडे शिवारात मी रस्त्यालगत केळीची लागवड केलेली आहे. तरी लागवड माझी साधारणतः 11 नोव्हेंबरची लागवड आहे. कमीत कमी आता 2.5 ते पावणे 3 महिन्याची बाग झालेली आहे. पण थंडीच्या आणि बदलत्या वातावरणानुसार केळीचं पीक थांबलेलं होतं, पर्णगुच्छ सारखं झालेलं होतं. त्याचं थोडंसं वयाने ते वाढ कमी झाली वयामानानुसार त्याची. पण आता या ढगाळ वातावरणामुळे त्याची ग्रोथ. मग तुम्ही आता काय करता इथे? आता आम्ही याला खुरपणी ते 3 कोळपण्या झाल्या, 2 वेळा मटेरियल देऊन झालं, तिसऱ्यांदा आता द्यायची तयारी चालू आहे आमची. तर आता या बदलत्या वातावरणामुळे उष्णतेमुळे थोडासा फरक जाणवला. आता थंडीमध्ये ते किती खोड लावले केळीचे आम्ही 5,000 झाडं लावलेले आहेत. आणि तुम्ही जे खते वगैरे कसे देता याला? आता अगोदर त्याला NPK दिलेलं होतं, 25 बॅग दिले, 3 सुपर फॉस्फेट, 1 युरिया, 1 पोटॅश, 1 हजारासाठी. आता दिलेलं आहे दुसरं ते 2 DAP, 1 पोटॅश आणि 50 किलो मायक्रोन्यूटन दिलेलं आहे 5,000 साठी. हे जी मशागती करताय तुम्ही, हे कितवी मशागत आहे तुमची? ही आता आमची चालूची 3री मशागत आहे आणि 3रा मटेरियलचा डोसेस द्यायची आमची तयारी आता. 2 कंप्लीट झालेले आता ते 2.5-3 महिन्यात. पीक परिस्थिती आता पीक परिस्थिती वातावरणामुळे आता जरा सुधारते. उन्हाळ्याचं जरा गरमाट होत आहे, त्याच्यामुळे ढगाळ वातावरण, कारण थंडीमध्ये ते थांबलेलं होतं, पर्णगुच्छ सारखं झाडे झालेले होते. तर आता या बदलत्या वातावरणामुळे जरा वाटतंय जरा सुधरेल बा असं.